खर तर सुरेंद्र वांगे साहेब आज आपल्या लढ्याला यश आलं. खर तरी आम्ही जेवढे मुलं होतो त्याच्या बरोबर 80% लोक आले, फक्त 10-20% वगैरे नसतील. पण अत्यंत पुण्याहून येत असताना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची 2 हात लढाई झाली. खर तर महिलांना धन्यवाद दिला पाहिजे. महिलांना धन्यवाद दिला पाहिजे यासाठी का त्या अधिकाऱ्यांच्या गाड्या मिळवून देत नाही. आम्ही विनंती करीत आमचा पण ऐकत नाही. एकही गाडी बाहेर निघून द्यायची नाही. अरे म्हणलं ते खातात दुसरे जनता त्यांच्या गाड्या अशी बात नाही. म्हणजे लढाई कशी होती. आज महिलांतून आम्ही या ठिकाणी पत्रकार मित्र नव्हतं काका तरी अत्यंत संघर्ष केला. अर्धा तासाला टाईप होते, पत्र येते, थांबा जरा असं अत्यंत त्या ठिकाणी आम्हाला वेळ काढून त्या ठिकाणी केला. त्या ठिकाणी या लढ्यामध्ये सर्वांचंच योगदान आहे. तर सुरेश भाऊ सुरुवात केली उपोषणाला, तशी आंदोलनाला सुरुवात झाली. सर्व संघटना एकत्र आल्या. विशेष करून म्हणजे आजमाळा ग्रामपंचायतीने कागदपत्रामध्ये बाजी मारली. 2023, 24, 25, 26 4 वर्षे केलेला पत्रव्यवहार 4 वर्ष केलेला पत्रव्यवहारामुळे त्या ठिकाणी ती मीटिंग आज रद्द झाली. कुणालाच काय बोलता येणार, प्रांत मॅडमला बोलता येणार, तहसीलदारला बोलता येणार, तालुक्याच्या आमदाराला काही तिथं विषय घेता येणार. याचं कारण जर पत्रव्यवहार 2023 पासून क्लिअर कट केले त्या पत्राचं उत्तरही दिले नव्हते. आणि त्यामध्ये सुरेश भाऊ आपण सगळे मंडळी तुम्हाला खरं तर सलाम केलं पाहिजे. तुम्ही अत्यंत या ठिकाणी उपोषण केलं, निस्वार्थीपणे केलं. आणि विशेष करून 2 तासात 3 तासापासून मला फोन चालू सुरेश भाऊ नाही वादळ एवढ्या म्हणजे मित्र कसा असावा तो सुरेश सारखा असावा हे त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं. समोर बसलेले उभे राहिले सगळे आपले आदिवासी बांधव आहेत. आदिवासी भागातून आलेल्या सर्व गाड्या या ठिकाणी लाईन लागले. महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये. सुरेश भाऊ तुम्हाला जेवढा त्रास झाला तेवढा त्रास आम्हाला खरं तर मडपारगाव कल्याण हवेला आंदोलन करताना झाला. एवढं वाईट वाटलं का स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण दिवस निवडला. मी 15 ऑगस्टला गेलो. 15 ऑगस्ट पोलिसांनी मला आतमध्ये घेऊन बसून ठेवलं 1.5 तास. तिकडं आंदोलनाच्या गाड्या आल्या मला सारखं लोक घाबरतील. आलो म्हणता माझा 3 तास गेला. ठीक आहे मी जातोपर्यंत प्रचंड गर्दी 4-5 हजार लोक जमली होती. पण मी थोडा लेट झालो, मला गाडवाच भेटत नाही. ती गाडवा म्हणून आली मी ती टेम्पो टाकली. मला गाडवाचं मोर्चा काढल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही. मी पुढे गेलो, आंदोलन सुरू झालं आणि नेमका पोलिसांनी गाडवाला अटक केली. म्हणजे गाड्या ताब्यात घेतली. तुला पुढे घेऊन चालू होते. सर्व लोकांनी आम्ही आग्रह धरला आमची गाडी आणल्याशिवाय आम्ही रोडवर उठणार नाही. पोलिसांनी गाडी आणली. आंदोलन 1 नंबर झालं. सुरेश भाऊ जसं उपोषण 1 नंबर झालं तसं कल्याणनगर हवे त्या ठिकाणी पहिल्यांदा 5,000 लोक चक्कशंभर होता. पाऊस गळत होता, पाऊस चालू होता. रोडवर तेवढी, प्रत्येक घाटामध्ये तेवढी पावसामुळे प्रचंड सर्वांनी प्रतिसाद दिली. न सांगता सर्वजण आले. कोकणामधून बोराण्याच्या 30 गाड्या होत्या. त्यांच्या गाड्या मागे थांबल्या. ते पाय आले कारण दोन्ही बाजू पॅक झाल्या होत्या. आणि म्हणून या संघर्षाला सगळ्यांनी साथ दिली. रस्ता रोको आंदोलन झाला. 200-300 पोलीस आले. आजचं पण आपल्या त्या ठिकाणी धरणे आंदोलन सर्व संघटनेचे कार्यकर्ते आले. असो आपण जिंकण्याला महत्व आहे. आपण जिंकण्याला महत्व आहे. थोडीशी शंका आहे पण ते कोण सांगितलं निघेल तसं काही फारशी शंका नाहीये. त्यांनी एक थोडीशी त्याच्यामध्ये जरी शब्दरत्न केला असेल तरी आता आपण थांबणार नाही. आणि म्हणून मी आधीच काय बोलत नाही. उशीर पास झालाय. अजून माझ्या महिला भगिनींना लांब जायचं.
परत एकदा ना मला म्हणतील ना तर निश्चितपणे सर्व महिला मंडळींनी आता हळूहळू घरी जा. तुम्ही या ठिकाणी हिशेब करून माझ्या आंबोलीगावच्या लेझी मंडळाच्या महिला, माझ्या सोनाळ्याच्या लेझी मंडळाच्या महिला, देवाच्या लेझी मंडळाच्या महिला, सगळ्या महिलांनी खूप कष्ट घेतलं. त्याबद्दल आमच्या आंदोलनाच्या आरोग्याचे सगळे कार्यकर्ते सर्वांना धन्यवाद देतो. सुरेश भाऊ वैयक्तिक तुम्हाला धन्यवाद देतो. या आंदोलनामध्ये सगळ्यांचा कार्यक्रम होतो. वैयक्तिक एकट्या दुसरीचं काम नव्हतं. या सर्वांनीच मदत केली. आपण यशस्वी झालो. त्याबद्दल परत एकदा मी सर्वांचा आभार मानतो. आणि म्हटले घेतलं सुरेश भाऊ शेवटी बोलतील आणि उपोषणाची सांगता या ठिकाणी होईल. परत एकदा एक जोरदार घोषणा द्या म्हणजे आपलं संपेल. आदिवासी एकजुटीचा आवाज येत नाही. आदिवासी एकजुटीचा